मराठ्यांच्या भाळी टिळा लागेल हे दुःख मजला प्रकृतीस्तव नच नेणे. आपण मात्र अनुमान न करता जलदीने जाणे. ऐसी श्रीमंतांची भाऊसाहेबांची आज्ञा झाली अन परतोड होऊन फौजा वेगळ्या झाल्या. तेव्हाच आम्हास या नाना फडणवीसास हिंदुस्थानात जावे लागेल हा अंदाज खरा ठरला. कारण आम्हावरी लोभ विशेष. श्रीमंत भाऊसाहेबांनी त्यानंतर ज्या तडफेने कामे हातावेगळी केली त्याची तोड नाही. ते दौलतीचे अर्थकारभारी. त्यांनी आधी राज्याचा आय व्यय पाहिला, हिशेब कितेब आजमास मनात आणले. उदगीर मोहिमेकडील कामे तिथेच हातावेगळी केली. त्याचे दफ्तर आणि उत्तर मोहिमेचे दफ्तर वेगळे केले. ते चोख ठेवावयाची तरतूद केली. सैन्याचा खर्च, सैनिकांची नोंद, घेतलेले कर्ज, कमावीसदारांकडील आलेली रक्कम, भेटी व इतर प्राप्ती, जखमनामे, त्याचे हिशेब, कामे एक ही असंख्य होती. फौजा परतूडहून निघाल्या. शिंदखेड, बऱ्हाणपूर, नर्मदा पारहंडिया, सिहोर, बोडसिया, सिरोंज, अरुण प्रांत, खेची, मालन पहारी आणि आता ग्वाल्हेरासी पोचलो. येथील नद्या मोठ्या, त्यात पावसामुळे अडचणी वाढत होत्या. कधी कोणाच्या सैन्य तुकड्या मिळणार तर कधी कोणी आजारी म्हणूनही मुक्कामाचे दिवस वाढत होते. श्रीमंत भाऊसाहेबांची सरदार, मामलतेदार, कमावीसदार, हिंदुस्थानातील राजरजवाड्यांना सारखी पत्रे जात होतीच. श्रीमंत भाऊसाहेबांची ही उत्तरेतील पहिलीच मोहीम. तरीही त्यांच्या कर्तृत्वाचा, मुत्सद्देगिरीचा दबदबा होताच. खुद्द आलमगीर दुसरा पातशहाने त्यांची मुक्त्यारनामा पाठविला होता. आमच्या मुलकाचे मुक्त्यार व्हा, आमचे तनखा वगैरेची तरतूद करा, पूर्वीचे करारनामे आम्ही पाळू. आता स्वारीवर भाऊसाहेबांशी यावे लागले, कारण अन्य कोणी येण्यास तयार नाही आणि उत्तरेचे राजकारण वाऱ्यावर सोडता येत नाही. सतत दक्षिण उत्तरेत मोहिमांमुळे दौलतीसाठी इकडे आड तिकडे विहीर ऐसी स्थिती. दक्षिण विजयानंतर श्रीमंत भाऊसाहेबही म्हणाले होते, उत्तरेकडे पेच, त्यास्तव इकडे आटोपते घ्यावे लागते, नाहीतर सारी दक्षिण मोकळी होती. तरी या मोहिमेबद्दल त्यांच्या विरोधातील गोटात टीका होईलच. पण आपलेकडे म्हणच आहे, गप्प बसले तर मुख दुर्बल व बोलेल तर वाचाळ. हा आमचा उत्तर हिंदुस्थान मोहिमेचा पहिलाच अनुभव. आम्ही लहान पण श्रीमंत भाऊसाहेबांच्या तालमीत राहून नजर तयार होते. या हिंदुस्थानात स्वतःचे होईना दुसऱ्याचे पाहावेना ऐसी स्थिती आहे. अब्दालीच्या पारिपत्याचे ओझे पत्करण्याचे धैर्य व ध्येय इकडील राजे सरदारात नाही आणि मराठ्यांचा वर्धमान होणारा उत्कर्ष पाहवत नाही. तरी श्रीमंतांनी राजपूत राजास उच्च ध्येय वगैरे समजावून बोलाविले, पण आपल्याच प्रतिष्ठेच्या संकुचित प्रवृत्तीत ते उदासीनच आहेत. ते अब्दालीसी व मराठ्यांशी कोणासच मिळावयाचे नाहीत, कारण युद्धात यश लाभल्याने मराठ्यांच्या बाळी टिळा लागेल हे दुःख. वास्तविक अहमदनामा कराराने मराठे येथील जबाबदारीशी बांधले गेले. त्या कराराने सर्व अख्तियार मराठियांचा ठेविला हे येते दुःख. त्यातूनच कराराचा करता नवाब बहादूर खोजा जावेद खान यांचा खून झाला आणि दुराणी अब्दालीस आवतणी सुरू झाली. त्याशी बोलावण्याचे 50% पाप राज्य ग्रासणारा काल राहू नजीब खान रोहिल्याचे. श्रीमंतांचे परखड वाक्य आहेच, नजीब तो अर्धा अब्दालीच आहे.
आम्हासही वाटते त्या काल सर्पास पूर्वीच ठेचले नाही ही चूकच झाली. इकडील राजकारणी अशी विचित्र की मराठे मदतीस बोलावणारे पाचशहा सरदार कधी कसे आतून शत्रूंशी संधान ठेवतील त्याचा नेम नाही. आम्ही आमच्या काकांशी पत्राद्वारे कळविले की ग्वाल्हेरीस आहोत. अंतर्वेदीत पठाणाने जाटांचा रामगड घेतला. जहान खान नजीब खान इटाव्यासी मोर्चे लावून आहेत. शिंदे होळकर जयनगर प्रांती आहे ती. होळकरांचे कारभारी गंगोबा तात्या चंद्रचूड मथुरेस हाफिज रहमत खानासी सलुक्याची बोलणी करीत आहेत. तो म्हणतो अब्दाली देशास परत जाईल, कारण तेथे इराणी नादिर शहाच्या पुत्राने दंगा आरंभला. पण खरे वाटत नाही. तसे आहे तर अब्दाली येथील मराठ्यांच्या ठाण्यांवर मोर्चे लावून ती का उठवत आहे? निश्चितच त्याचा काही वेगळा विचार आहे. श्रीमंत सदाशिवराव भाऊ सत्वरच मथुरेस जातील. तेथे शिंदे होळकर जाट वगैरे एकत्र झाले म्हणजे एकत्रित विचार होईल. बुराडीवर दत्तबा पाटील बाबा गेले, तेथेच या महासमराचा प्रारंभ झाला. नजीबाचे पारिपत्य हा तेव्हाचा मर्यादित उद्देश आता दुराणी अब्दालीचे पारिपत्य असा झाला आहे. गोमीस पाय बहुत असतात. रघुनाथराव दादांनी अब्दाली स्वारीवर जाण्यास नाही म्हटले तेव्हा नाराज झालेल्या श्रीमंतांना आम्ही म्हणालो होतो, गोमीस पाय बहुत असतात. एक मोडला तरी उडे वाचत नाही. आज्ञा द्यावी. जिकडे कामास जाणे तिकडे मिळवावे. रड लिहिणे उत्तम नव्हे असे ठरवून निघालो खरे. पण हिंदुस्थानात आर्थिक स्थिती बिकट दिसते. त्यामुळे नर्मदा ओलांडल्यावर जागोजागी पुरामुळे अडकून पडल्यावर आम्ही श्रीमंतांना पत्र लिहून कल्पना दिली, मदत मागितली. आम्ही लिहिले. मामलतदारांना ताकीद देऊन ऐवजाचा भरणा इकडेच करावयास आज्ञा केली पाहिजे. गारा तांडी पडली, त्यामुळे जागा जागा महालास तोटे आले. नवे जुने मामलतीची घालमेल झाली, त्यामुळे बाकीच ठिकाण नाही. सध्या सलुकाची बोलणी हाफिज रहमत खानाकरवी चालली आहेत. अब्दाली आम्हास खेळवू पाहतो. आम्हीही तूर्त तेच करतोय. लवकरच शिंदे होळकर सरदारांची भेटी होती. उभय सरदार एकत्र असल्यास उत्तम रीतीने पठाणांचे पारिपत्य होईल असे तीर्थरूप श्रीमंतांचे वाक्य होते. पठाणात काही फार बल नाही असे मागील मोहिमेचे सेनापती रघुनाथ दादांचेही मत होते. हे शतक मराठ्यांचे म्हणून अलम दुनिया स्मरत राहील. या परक्या शत्रूंना रोखण्यासाठी महाराष्ट्रातील शहाण्यांचे शहाणपण आणि शूरांचे शूरपण किती काळ खर्ची पडत राहणार असा आम्हास प्रश्न पडतो. आधी नादिर शहाने दिल्ली लुटली, पुढे अब्दालीने साफ केली. आम्हाला कबूल केलेली खंडणी वसुलीची रक्कम मात्र त्या दिल्लीच्या वजीरांनी गाजीउद्दीन दुसरा यांनी कधीच पूर्ण दिली नाही. शिंदे होळकर हिंगणे माणकेश्वरांनाही ते कधीच जमले नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे. अब्दालीला आम्हीही आजमावत आहोत, मात्र त्याला काहीही देणार नाही. काबूल कंदहार पावितो सुभे अकबर बादशहापासून हिंदुस्तानचेच होते. ते आम्ही अब्दालीस का द्यावे? ते आम्ही देणार नाही. मात्र आमचे डाव आम्ही खेळत राहू. पठाणाचे पारिपत्य हे आमचे अंतिम ध्येय. उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणाचा कायमचा बंदोबस्त लावून देणे आमच्या मनी आहे. पुण्यातून निर्माण झालेला हा स्वराज्याचा महावृक्ष विस्तृत फांद्या, डहाळ्या, असंख्य पानांनी आज गजबजून गेला. त्याला योग्य पाणी पुरवठा, उत्कृष्ट कारभाराची मशागत हवीच. अन्यथा दरवर्षी स्वारीसाठी येणारे मराठे म्हणजे रयतेला गजनीचा बादशाह महमूद, शहाबुद्दीन घोरी, तैमूरलंग नादिर शहा आणि अब्दालीच वाटतील. या युद्धानंतर पेशवे घराण्यातील कोणाच तरी सरदार, मामलतदार
कमावीसदारांना शिस्त लावण्यासाठी आपण दौलतीचे रयतेचे काही देणे लागतो हे त्यांना समजविण्यासाठी कायमस्वरूपी ठाण येथे हिंदुस्थानात द्यावेच लागेल. आम्हास आश्चर्य चिरंजीव रघुनाथराव दादांचे वाटतील. मराठी तट्टे आटकेचे पाणी प्याली. आपण राघव भरारी ठरलो म्हणून फुशारक्या मारतात. मग 8 महिने दिल्लीत ठाण मांडण्यापेक्षा ते अब्दालीच्या मुलकात का घुसले नाहीत? संपूर्ण यश, फौज सशक्त असे असता ते अब्दालीस भिडले का नाहीत? आणि तो मात्र स्वारीवर वारंवार येतो. गिधाडासारखे या देशाचे रयतेच्या जीवित वित्ताचे लचके तोडायला. लाहोरहून तेव्हा रघुनाथराव दादांनी पाठवलेले पत्र आम्हास स्मर्त्य आहे. पलीकडील तूर्त होत नाही, खटपट मात्र होईल. तूर्त तातडीमुळे जे होईल ते करतो. पुढील स्वारी जो कोणी मातबर येईल तो बंदोबस्त करेल. याचा काय अर्थ? याचा अर्थ काय? शत्रू जीवित ठेवायचा असा कुसल्ला त्यांना कोणी दिला? कोठेतरी काहीतरी या उत्तर हिंदुस्थान मसलते चुकते आहे. ती गोम शोधावी लागेल आणि तिथेच चिरडावी लागेल. तकदीर भी कोई बात होती है. सध्या सलुकाची बोलणी चालू आहेत. मराठे आम्हास अटकेची हद्द घालतात. आम्ही सरहिंद ही हद्द असली पाहिजे असे बजावले. अर्थात त्याला मराठ्यांचा सेनापती कडवा भाऊसाहेब राजी होणार नाही हे आम्हास ठावे आहेच. आमची आजवर गाठ पडलेल्या प्रत्येक सेनापतीकडून काही शिकलो आहोत. त्यामुळे सलुकाची बात चालवून वेळ काढण्यात हा दुराणी अब्दाली पटाईत आहे. आम्हाला संपूर्ण अनुकूलता आणि शत्रूला प्रतिकूलता येईतो ही बातचीत सुरू राहील. आम्ही गंगे नजीक अनूप शहरी ठाण देऊन आहोत. नजीब खान, जहान खान, अवधचा नवाब सुजा उद्दौलास वळवून घेण्यास ससैन्य गेले आहेत. साम दाम दंड भेद करून सुजाला आमच्या सोबत आणा, अन्यथा कंदहारची वाट मोकळी आहे असे आम्ही नजीब खानास बजावले आहे. तो मायावी कोणत्याही परिस्थितीत ते काम फत्ते करील यात आम्हाला शंका वाटत नाही. युद्ध म्हटल्यावर संहार होणार. माझे अफगाण शिपाई तर हजारोंनी कामी येतील. हे तर महासमर होईल. सदाशिवराव भाऊ लाख फौजेसह हिंदुस्थानात दाखल झाला आहे. आता इथे लुटण्यासारखे काही नाही. शेवटी कशासाठी येथे गाडून राहायचे हाही प्रश्न आमच्या मनात येतो. आमचे सैनिकांवर प्रेम आहे. अखेर त्यांच्याचमुळे हा अब्दाली बादशहा झाला. त्यांची उपासमार आम्ही सहन करू शकत नाही. उपासमार झाल्यास खजिना ताब्यात घेण्याचाही माझ्या सैनिकांचा अधिकार असतो, कारण आम्ही सारखेच त्या खजिन्याचे भागीदार आहोत. जर वेळ प्रसंगी त्यांना लाभ घेऊ दिला नाही तर अल्ला घरी आम्ही अपराधी ठरू. नजीबाने आणि रोहिले सरदारांनी पावसाळ्यातही तळ देण्याची चोख व्यवस्था केली. रसद पैक्याची तरतूद केली म्हणून थांबलो आहोत. सैनिक आमच्याशीही प्रसंगी वाद घालू शकतात, मात्र शिस्त आणि हुकुमाची तामिली याबाबत कोणालाही माफी नसते. त्यासाठी नाकात बाणाची टोके खुपसणे, लाकडी खोट्यात टाकणे आणि नखात खिळे ठोकणे अशा क्रूर सजा आहेत. वास्तविक मरहट्टे ही या देशातील मोठी ताकद. ती सोबत घेऊन या देशातले सारे राजे रजवाडे उभे राहते तर खैबर मधून आमच्यासारखा कोणीही आक्रमक येण्याची हिम्मतच करणार नाही. पण ते सारे मराठ्यांविरुद्ध होऊन आम्हाला मदत करतात. हे मराठी अजीब आहेत. संपूर्ण अनुकूलता अनेक वार असताही ते स्वतः दिल्लीचे तख्त का हासिल करत नाहीत हा प्रश्नच आहे. केवळ मोगल पातशाला दिलेल्या शब्दासाठी
ते वारंवार प्राणाची बाजी लावण्यास सज्ज होतात. दुश्मन असले तरी तारीफे काबिल आहे ही कडवी जमात. पण या भाऊसाहेबची एक बात अजीब लगती है. तो 1,00,000 फौज सोबत भारी विदेशी तोफखान्याचा आलाय. मग कुटुंब कबिले, बुणगे, भाविक यात्रेकरूंचे लटांबर सोबत कशाला? तीर्थयात्रा या अमन आणि सकून असताना काळात करायचे असतात. हे सदाशिव भाऊला कसे कळत नाही की ही देखील त्याची काही चाल आहे. पण अशा स्थितीत तो आणि त्याची फौज लढणार कशी? नद्या ओलांडणार कशा? या हिंदुस्थानातल्या नद्या या दिवसात म्हणजे मुसीबतच आहे. सेनापती भाऊसाहेबांनाही ती समस्या आहेच. गेल्या 40 सालात हिंदुस्थानात ठाणी बसूनही हे मराठे पुरेशा नावांचा बंदोबस्त करू शकले नाहीत, हे आश्चर्य होय. नावासाठी प्रसंगी ते नजीब सारख्या मायावी सरदारावरही अवलंबून राहिले आणि महाबली दत्ताजी पटेल त्याच्या जाळ्यात सापडला. पुढे बुराडीवर हाकना कत्ल झाला. पण नावांची अडचण ही त्यांची समस्या या खेपेस आम्हास तारणार आहे असे दिसते. आम्हाला सबुरी ठेवावी लागेल. तसेच प्रसंगी वेगवान हालचाली कराव्या लागतील. आम्हाला आता प्रतीक्षा आहे फक्त सुजा उद्भवल्याची. त्याला दिल्लीची वजिरी देण्यास राजी आहोत. नजीब आणि रोहिले सरदार दिल्लीचे तख्त स्वीकारण्याचा आग्रह करतात. पण या मुघली तख्ताचा मोह आम्हास नाही. शिवाय ते अफगाणांना फलदायी नाही. पराक्रम, धाडस, जिद्द, अथक संघर्षाची तयारी सारे आम्हाकडे आहेच. लेकिन आखिर तकदीर भी कोई बात होती है. दोघांपासून तूर्त दूर राहावे हे बरे. आज अवधच्या नवाबांना आलम हिंदुस्थानच्या राजकारणात अव्वल स्थान प्राप्त झाले आहे. हम अंदाज लगा सकते हैं आम्ही कोणती बाजू स्वीकारणार यावरून मराठी ठे आणि दुराणी गोटात किती चिंतेचा माहोल असेल. तूर्त आम्हाला विचार करायला सवड हवी आहे. ती देण्यास येथील भारी नद्या आणि हा बरसाती मोसम समर्थ आहे. भाऊ आणि अब्दाली यांना आमच्या अवध प्रांतापासून दूर ठेवण्याचे काम या प्रचंड नद्याच करतील. आमच्या नजरबाजांनी पक्की खबर दिली आहे की मराठ्यांच्या गोटात पैका आणि रसदेचा तुटवडा आहे. हिंदुस्थानातील सारे पठाण रोहिले अब्दालीस मिळाले आणि मराठ्यांचेच उत्तरेतील मामलतदार कमाविसदार हे मात्र आपल्याच फौजेला हात राखून मदत करीत आहेत. अशा स्थितीत लाख फौज, बुणगे आणि जनावरांना मराठ्यांचा तो सेनापती जगविणार कसा? त्याने सर्व राजे रजवाड्यांना खलिते धाडले, पण कोणासही मराठ्यांचा विश्वास राहिलेला नाही. एक सूरजमल जाट सोडून मराठ्यांकडे कोणाचाच कल दिसत नाही. तेही जाटाला अब्दालीने भरपूर उपद्र देऊन खंडणी उकळूनली म्हणूनच. अशा स्थितीत दुराणी बाजू आम्हास आज तरी प्रबल वाटते आहे. लेकिन मराठ्यांची चिकाटी तारीफे काबिल आहे. त्यांचा वकील श्यामजी रंगनाथ शिष्टाईची कमाल करत होता. त्याला रोखून धरण्याचे आणि मुत्सद्देगिरीने खेळवत ठेवण्याचे काम आमचा कारभारी काशीराज चोख बजावत आहे. वास्तविक काशीराज मूळचा महाराष्ट्रातलाच, पण आमच्याकडे आला आणि इथलाच झाला. याबाबत मात्र मरहट्ट्यांना मानावेच लागेल. ज्याचे नमक खातील त्याचे सोबत शेवटपर्यंत निष्ठेने राहतील.
मराठ्यांनाच सामील व्हा असा आमच्या अम्मीजानचा आग्रह आहे. मायावी नजीब खान रोहीला धर्माचे निमित्त करून मुत्सद्देगिरी करण्यात कुशल आहे. शुक्रतालच्या लढाई वेळीही त्याने हीच खुबी केली होती. दत्ताजी पटेलने तेव्हा दोस्तीचे संबंध विसरून आमच्या अवधवर चाल करण्याची गलती केली होती. त्यामुळेच तेव्हा आम्ही नजीब खानाची अर्थात अब्दालीची बाजू उचलून धरली. तरी हा भाऊसाहेब आम्हाला त्याच्या बाजूस येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. यह भी अचरज की बात है. भाऊसाहेबांनी दिल्लीचे वजीरपद देण्याचे स्पष्ट वचन आम्हास दिले आहे. आमच्या आश्रयानेच पण पाटण्याकडे असलेल्या शाह आलमना पातशाही तख्तावर विराजमान करू असेही त्यांनी कळविले आहे. अवधशी 3 पिढ्यांचा सादत खान साहेबांपासूनचा दोस्ताना भाऊसाहेबांनी याद केला आहे. पठाणास कदापि सामील होऊ नये. देश वाचवा, वाटल्यास अलिप्त रहा अशी भाऊसाहेब विनवणी करत आहेत. तर नजीब खान रोहीला धर्मासाठी एकत्र येऊ, मराठ्यांकडे जाऊ नका असे साकडे घालू नये. दिल्लीच्या राजकारणातील बडेप्रस्त महापाताळ यंत्री मलका जमानी बेगमला अब्दालीने आमच्या मनधरणीसाठी पाठविले तेव्हाही असाच सांगावा होता. अशा स्थितीमुळे या नवाब सुजा उद्दवल्याची मनस्थिती द्विधा झाली आहे. भाऊसाहेबांशी अब्दालीची सलुखाची बोलणी तेथे चालू असली तरी तो फक्त दिखावा असावा. दुराणी अब्दालीला थेट भिडण्यासाठीच हा नवा सेनापती पेशव्यांकडून आला आहे हे आम्ही जाणून आहोत. आम्ही काय करावे हा प्रश्न पडला आहे. दुराणी विजयी झाले तर हे सारे सुन्नी रोहिले पठाण आमच्या शिया राजवटी विरुद्ध उठणार नाहीत कशावरून? तसेच महासम्राट मराठी विजयी झाले तर आमच्याच तख्तावर चालू येणार नाहीत कशावरून? त्यांना आमच्या मुलकात असलेली त्यांची तीर्थक्षेत्रे किती महत्वाची वाटतात हे आम्ही जाणून आहोत. आमचे मस्तक त्यामुळेच फणाणून गेले आहे. दोघेही आमचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. यासाठीच तूर्त अयोध्येपासून दूर राहण्यासाठी आम्ही शाह आलम साहेबांकडे पाटण्याच्या दिशेने रवाना होत आहोत. नजीब, तुझवर नसीब मेहरबान. आम्ही स्वतःवर भयंकर खुश आहोत. मराठे आणि अब्दाली यांच्यात पुढे होणाऱ्या महासम्रातील यशाची गुरुकिल्ली म्हणजे अवधचा नवाब सुजा उद्दवला. ती सही सलामत पळविण्यास हा नजीब यशस्वी झाला आहे. मलका जमानी बेगमेला जे जमले नाही, मराठ्यांचे वकील सुजा त्यांच्या दिशेने अधिकाधिक झुकत असतानाही जे करू शकले नाहीत ते करण्यात आम्ही यशस्वी झालो. साम दाम दंडभेद आम्ही उत्तम जाणतो. त्यानुसार जहान खानाच्या फौजेकरवी अवधच्या मुलकात दहशत निर्माण करण्याचे काम केले. त्याबरोबर पाटण्याकडे अली गौहरच्या भेटीसाठी निघालेला व अलिप्त राहू पाहणारा सुजा मागे फिरला. ही यशाची पहिली पायरी होती. तो बुढा गोविंद पंडितही सुजाला वळविण्यासाठी आटापिटा करीत होताच, पण त्याच्यापाशी दबाव टाकण्यासाठी मातब्बर फौज नव्हती. सुजा उद्दवला आणि आमच्यामध्ये जर तशी मराठ्यांची भारी फौज असती तर सुजा मराठ्यांना मिळाला असता. पुढची कामगिरी आमच्या शक्करपेरो अभिनय कौशल्याने आम्ही फत्ते केली. कधी कधी ज्या गोष्टी शस्त्राने साधत नाही त्या शब्दांनी साधतात.
फक्त त्याला कुशल अभिनयाची जोड द्यावी. सरसलामत तो पगडी 50. प्रतिकूलतेचे रूपांतर अनुकूलतेत कसे करावे ते या नजीब खानाकडे शिकावे. याबाबत दुराणी बादशाह अहमद शाह अब्दाली आणि आमच्यात कमालीचे साम्य आहे. ते नादिर शहाच्या पदरी साधे सिपाई होते आणि नजीब वजीर गाजी उद्दीन साहेबांचा प्यादा. पण निर्णय गतीने घेण्यास आणि या कानाचे त्या कानाला कळू न देता त्यावर अंमल करण्यातही आम्ही दोघे सारखेच आहोत. इसलिए तो मरहट्टे कहते हैं नजीब तो अब्दालीच. शेवटी शत्रूच आपले अचूक मूल्यमापन करीत असतो. पण हे मराठे म्हणाल तर भाबडे आणि भोळे आहेत. ते दुसऱ्यावर अंधविश्वास ठेवून मोकळे होतात. भावनेच्या आहारी जाऊन आतताईपणा करणे हा त्यांचा दोष आहे. या महासम्राच्या काळातही त्यांची भूमिका अशीच दिसते. ते देश खतऱ्यात आहे असे म्हणतात. आम्ही धर्म खतऱ्यात आहे असा नारा देऊन आहोत. आधी देश मग तिथे धर्म अशी त्यांची मांडणी. पण आमची आधी धर्म आणि जिथे धर्म जाईल तिथे देश अशी व्यवहारी नीती असते. 500 वर्षापूर्वी आमचे पूर्वज हाच नारा देत येथे आले आणि स्थिरावले. हे मराठे विसरलेले दिसतात. ही तर धर्माची बाब घेऊन आम्ही सुजा उद्धवल्याला पुन्हा भेटलो. आताही आम्हाला तो संवाद आठवतो आणि हसू येते. तेव्हा आम्ही मायावी नाटकीपणाने म्हणालो, नवाब साहेब, काफरांच्या बोलण्यावर यकीन करू नका. ते सारी पातशाहीच घशात घालायला टपलेत. हिंदुस्थानातून आपला पवित्र धर्मच त्यांना उखडून टाकायचा आहे. इतकी वर्षे शूर पूर्वजांनी जे निर्माण केले ते आपण उद्ध्वस्त करू नका. आधी तीर्थ मग तख्त ही त्यांची नीती असणार. तुमच्या मुलकातील त्यांची तीर्थस्थळे ताब्यात घेण्यासाठी मराठे तुम्हाला सोबत घेत आहेत. आठवा, दत्ताजी पटेलने मैत्रीचे संबंध विसरून तुमच्या मुलकावर चाल केली होती. तेव्हा तुम्हाला सावध करून अब्दालीला निमंत्रण पाठवून तुमची सुटका करणारा हा नजीब खानच होता. आम्ही धर्मासाठी आपल्या पुढे पदर पसरतो. त्या काफरांना सामील झालात तर आवाम आपल्याला काय संबोधील. त्यापेक्षा धर्मासाठी प्राण गेले तर अलम दुनियेत गाजी म्हणून तरी नाव होईल. सुजा उद्धवला तरीही राजी होत नव्हते. आपली व अब्दालीची खानदानी दुश्मनी आहे. त्याच्या शब्दावर विश्वास नाही. त्याने गद्दारी केली तर. पण आताही काटाच येतो आमच्या त्या फुशारकीचा. शेराचा आविर्भाव आणून आम्ही म्हणालो, कौन अब्दाली. तसे झाले तर दोस्तीसाठी हा नजीब आमच्या जातीचा न पाहता त्यालाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. नवाब साहेब, आखिर आपण या मुलखातील आहोत. अब्दाली तर परका आहे. वास्तविक अब्दालीचीच आम्हाला गरज आहे. तेही मराठ्यांपासून रक्षण व्हावे म्हणून. हे सुजाला सांगून उपयोग नव्हता. आमची ही दोहरी नीती अब्दालीला कळली तर आमच्या नाकात बाण मारून गाढवावर बसवून फौजे धिंड काढून हाल हाल करून ठार मारल्याशिवाय तो राहणार नाही. हे या अवधच्या नवाबाला सांगून उपयोग नव्हता. अब्दाली दूर गंगेच्या काठी अनुप शहरी होता आणि मराठ्यांचा वकील म्हणून बुढा गोविंदपंत बुंदेला येथेही दाखल झाला होता. तेव्हा आम्ही अभिनयाचा परमबिंदू गाठला. डोळ्यात आसवे आणली. रडत भेकत विनवणी केली.
नवाब साहेब, मला काही साधायचे नाही, मिळवायचे नाही. वाटल्यास हा घ्या खंजीर आणि उडवा ही गर्दन, पण मराठ्यांकडे जाऊन धर्मावर संकट आणू नका. अन अल्लाने खैर केली. सुजाच्या डोळ्यातील चलबिचल आमच्या तीक्ष्ण नजरेने टिपली. नसीब नजीबवर मेहरबान झाले. अवधचा मासा गळाला लागला. बाजी गोविंद पंतांच्या आधी नजीबने मारली आणि अब्दालीकडे अनूप शहराच्या दिशेने सुजाला घेऊन निघालो. गोविंद पंत, आपण कोठे आहात? काय? अवधचा नवाब सुजा उद्धवला? अखेर अब्दालीस मिळाला? त्याला हर प्रयत्न आपल्या मायावी बोलात गुंगून अब्दालीच्या पक्षात नेण्यास कपटी मायावी नजीब खान यशस्वी झाला. मग गोविंद पंत, जुने जाणते, मुत्सद्दी वीर, मामलतदार असे आपण काय करीत होता? पंत, आठवा, आपल्याकडून येणारे सांगावे आणि खबरा काय होत्या? मातब्बर फौज आलियावरी सुजा उद्धवला आपल्याकडेच येतील. सुजा अब्दालीकडे जात नाहीत. सुजाकडे श्रीमंतांनी राजकारण केले, त्यामुळे पठाणास ते पुरते सामील झाले नाहीत. सुजाकडे अनुसंधान आहे. ते सर्व प्रकारे स्वामींची फत्ते चाहतात. सुजा श्रीमंतांचे मर्जीत फार करू नयेत. अब्दालीकडे जात नाहीत. सुजास वजिरी द्यावी, अली गौहरास पातशाह करावा, म्हणजे गुंता नाही. सुजा आपणहून येतो असेच सांगावे होते ना पंत? नजीब खान आणि सुजा उद्धवला अब्दालीकडे जावयास निघाले तेव्हा त्यास अडविण्याचे कामे तुम्ही केले नाहीत. ते आपणाकडून होऊ शकले नाही. आगामी महासम्राट सुजा उद्धवला महत्वाचा प्यादा हे आपणास ठावे होते ना? आपण सुचविल्याप्रमाणे सरदारांशी, शिंदे होळकरांची भेटी झाल्यावर सर्व मागण्या आम्ही मान्य केल्या होत्या व आपणास सुजाशी बोलण्याचे सर्वाधिकार लेखी दिले होते. तरीही आपण अपयशी झालात. नावांची जमवाजमव नाही, वसुलीची रक्कम नाही, धनाचा रसदेचा पुरवठा नाही, दुश्मनाचा जागच्या जागी बंदोबस्त नाही, ठाणी राखणे नाही, फौजेसह येऊन भेटणे नाही. मग पंत, आपण कोठे आहात? काय करावे, कसे करावे? जसजशी दौलत विस्तारत गेली तसतशी या उत्तरेकडील मामलतदार कमावीसदारांची महाराष्ट्र कारणातील उदासीनता बळावत चालली काय? गोविंद पंत बुंदेले हे प्रांतांची जमा कमी दाखवतात, वाईट प्रांत सरकारात दाखवतात, अंतस्थ नजराने घेतात, असे यांच्या मागावर पाठवलेल्या येरंडे कानिटकरांनी आम्हास कळविले होते. वेळीच यांची कान उघडणी कराव्यास हवी होती, पण झाले नाही. आज आम्हाला यांच्या तंत्राने चालावे लागते. पंत, आपण वेळीच नावांचा बंदोबस्त केला असता तर पंत, हिंदुस्थानच्या राजकारणाला लागलेली ही दुराणी कीड आम्ही तेव्हाच कायमची ठेचली असती. यमुना उतरून जाण्यासाठी दक्षिण तेरी सर्व नावा गोळा करून ठेवा असे आम्ही आपणास बजाविले होते ना? अब्दाली काही सैन्यासह गंगेच्या काठी अनूप शहरी होता. कंटक नजीब आणि जहान खान ससैन्य सुजा उद्धवल्याच्या मुलखात गेले होते. तितक्यात अकस्मात यमुना पार होऊन त्याला चोपून काढला असता आणि फौजेसह बुडवला असता. पण पंत, आपण काही केले नाही. केवढी मोठी संधी त्या दुष्टाला तुडवण्याची वाया गेली पंत. आश्चर्य आहे. पातशाही राखण्यासाठी मराठे 750 कोस दख्खनहून धावून येतात आणि त्याच पातशाहींचे नमक पिढ्यानपिढ्या खाणारे सुजासारखे सरदार परक्या अब्दालीला मिळतात. देशासाठी एकत्र या हे आमचे आव्हान थुडकावले जाते आणि धर्म खतऱ्यात
या खोट्या आवईला बळी पडतात. आश्चर्य आहे की ही काही धूर्त व्यवहारी चाल आहे. काही असो, पण पूर्वीचे मराठ्यांचे उपकार तो विसरला हे खरे. सुजा आपल्याकडे यावा ही अब्दालीची इच्छा होती आणि सलुकाची बोलणी बंद पडावी, अब्दालीचा दबाव आम्हावरी राहावा ही नजीबाची आंतरिक इच्छा होती. ती पूर्ण झाली. सुजा उद्दवला अखेर अब्दालीस मिळाला. ठीक आहे सुजा, मराठ्यांवर शस्त्र उगारले आहेस तर तुझीही खोड मोडण्यास हा सदाशिवराव भाऊ समर्थ आहे. महासमर आता अटळ दिसते. या महासमरात जे जे साथ देतील त्यांना हा भाऊ कधी विसरणार नाही आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना शासन केल्याशिवाय, त्यांच्या अपराधाचे माप त्यांच्या पदरात पुरेपूर घातल्याशिवाय कदापि राहणार नाही. इथल्या नद्या भारी, त्यात हे पाऊस मानाचे दिवस, आधी चंबळ गंभीर आणि आता यमुना माईने आमची अडवणूक केली. महिनोन महिने वाया गेले. या मनस्तापात सुख इतकेच की शिंदे होळकर या आमच्या सरदारांची भेट झाली. त्यांनाही दिलासा लाभला. जनकोजी हृदयीस धरले तेव्हा जयाप्पा दत्ताजींच्या आठवणींनी आम्हासही भरून आले. अब्दालीने केलेल्या मानखंडणीमुळे व खंडणी वसुलीने दुखावलेला सूरजमल जाट 10,000 फौजेनिशी मराठ्यांना मिळाला. त्याने भरभरून रसद पुरवठा केल्यामुळे आमची फौज आणि जनावरही तृप्त झाली. व्यर्थ बसून राहण्यापेक्षा सर्वांनी महातीर्थ मुचकुंद क्षेत्राचे दर्शन घेतले. त्यामुळे फौजही उत्साही झाली. अब्दालीचा पराक्रम कमी आणि धास्तीच या हिंदुस्थानात पसरलेली दिसते. तो 40 कोस धावतो, झपाट्याने मजला मारतो अशा अफवा अवई पसरलेल्या आहेत. या धास्तीनेच आमचे अंमलदार ठाणी सोडून पळाल्याची उदाहरणे आहेत. पण हा भाऊ वेगळा याची खूण अब्दालीला पटेल. खैर असो, गोविंद पंतांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही तरी येथे स्वस्थ बसून राहणे आता शक्य नाही. फौजही ताजी तवानी झाली आहे. मराठी दौलतीची झालेली अप्रतिष्ठा धुवून काढण्याचा आम्ही निर्धार केला आहे. दिल्ली महास्थळ पुन्हा ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. चलो दिल्ली हा आमचा नारा असेल. त्यासाठीच सरदार बळवंतराव मेहेंदळे दिल्लीवर रवाना करीत आहोत. अवघ्या फौजा एक झाल्या होय. मी काला आम बोलतोय. मराठी फौजेचा सेनापती सदाशिवराव भाऊंच्या संयमी वृत्तीचे मला कौतुक वाटत आहे. एक 32 वर्षांचा जवा मर्द युवक, ही उम्र सुखाने संसार करण्याची, आपल्या मुलखात ख्याली खुशालीत राहून राज्य कारभार करण्याची, तो लाखांचा पोशिंदा बनून किती संयमाने मनावर ताबा ठेवून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. त्याच्यापेक्षा दुप्पट उमरचे अनेक सरदार त्याच्या फौजेत आहेत. पण नव्या जुन्याचा किती सुंदर गोफ त्याने विणलाय. जुनी परंपरागत युद्धनीती आणि नवी विलायती युद्धनीती याचा सुरेख मिलाफ तो करू पाहतोय. या उत्तर हिंदुस्थानातील महानद्यांनी पाऊस काळात त्याची कोंडी केली नसती तर भारी सुसज्ज नावांचा पुरवठा त्याला वेळीच झाला असता तर या हिंदुस्थानात गेली काही वर्ष कत्तली, लूट, जाळपोळ, बलात्कार यांचे थैमान माजवणाऱ्या, तीर्थक्षेत्रे भ्रष्ट करणाऱ्या, महापवित्र मथुरेत साधू बैरागी संन्याशांना जेरबंद करीत ठार करून त्यांच्या मुखात गोमांस कोंबणाऱ्या त्या काळ शत्रूला, अब्दालीला जिगरबाज भाऊसाहेबांनी केव्हाच यमुनेत बुडवला असता.
भरवशाचा वाटणारा अवधचा नवाब सुजा उद्धवला अब्दालीस मिळाला. तेव्हा करोली मुक्कामी असलेल्या त्या सेनापतीची क्षणभर चलबिचल झाली. नाही असे नाही, पण आपल्या लाख फौजेचे नीतिधैर्य त्याला सांभाळायचे होते. आपल्या आराध्य दैवतावर श्री गजाननावर अपार श्रद्धा भाऊसाहेबांची. अवघ्या फौजा शिंदे होळकरांसहित एक जालियावरी श्री इच्छेने शत्रूचे पारिपत्य लवकर होईल हा त्यांचा अढळ विश्वास होता. आणि ते वास्तवात आलेच. आग्र्याजवळ अवघ्या फौजा एक झाल्या. ती जीवाभावाची दख्खनची माणसे एकमेकांना कडकडून पुरी भेटली. नद्यांच्या पुरामुळे आणि पाऊस काळामुळे चमेलीच्या उत्तर तीरानजीक आणि आग्र्या दरम्यान त्यांचा 1 महिना वाया गेला. सुजा उद्धवला सामील झाल्यामुळे अनूप शहरी अब्दालीच्या छावणीत जल्लोष चालू होता. तेव्हा मथुरेस आल्यावर त्या जहाबाज दख्खनी सेनापतीने एक अचूक पण भारी निर्णय घेतला. दिल्लीवर थेट चालून जाण्याचा. हुजुरातीचे झुंजार सरदार बळवंतराव मेहेंदळेंना त्याने शिंदे होळकरांसह रवाना केले. सोबत दख्खनमध्ये मोहिमा गाजवलेला इब्राहिम खान गारद्याचा तोफखाना दिला. त्या तोफांच्या गगनभेदी धडाक्याने दिल्लीचा किल्ला भाजून निघू लागला. लाल किल्ल्यावर अब्दालीने याकूब अली खानास किल्लेदारीवर नेमले होते. त्याच्यापाशी जेमतेम 1000 शिबंदी होती. मराठ्यांच्या तोफांचा भडीमारा पुढे टिकाव लागणे अशक्य. म्हणून याकूब अली खानाने तहाचे बोलणे लावून शरणागती पत्करली. तेव्हा परका अब्दाली आणि या देशीचे मराठे यांच्यातील फरक दिल्लीच्या रयतेने पाहिला. युद्ध जिंकल्यानंतर रक्तपात, सूड, दगाबाजी यापैकी काही न होता आपल्या सामग्रीसह याकूब खान व त्याचे सैन्य परत गेले. शरणागताला अभय ही या देशाची संस्कृती पाळणाऱ्या मराठ्यांना प्रत्यक्ष पाहून हा काला आमही धन्य झाला.